हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, आपण जे TETच्या जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरची जी सिरीज सुरू केलेली आहे त्याला आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आता जी TET आता जे काय आता पुढच्या महिन्यामध्ये येऊ पाहते आहे, तर ह्या एक्झामच्या दृष्टीनं जे तयारी करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील माझे शिक्षक बंधू आणि भगिनी या सगळ्यांचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की आपण जसजसे जुन्या पेपरकडे या ठिकाणी ट्राय करत जातो तशी खऱ्या अर्थाने सिम्प्लिसिटी येत जाते. आता बघा, पेपर सिम्पल असू द्या किंवा पेपर डिफिकल्ट असू द्या, इंग्लिश ग्रामर कधी बदललेलं ऐकलं आहे का तुम्ही? कधीच नाही. UPSC घ्या तर तुमची सरळ सेवा घ्या. ज्या UPSCमध्ये चेंद वॉईसवर प्रश्न येतो त्याच नियमावरचा प्रश्न हा अगदी आपल्या तलाठी भरतीसुद्धा सापडलेला आहे. तर मग इंग्लिश ग्रामर कधी बदलत नाही. मग आता खऱ्या अर्थानं ह्या जुन्या प्रश्नपत्रिका का पाहिजे, जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव का करायचा, याच्या मागचा उद्देश असतो मित्रांनो. परीक्षा कोणती असू द्या, परीक्षेच्या अगोदर तयारी ही खूप इम्पॉर्टंट असते. जितकी तयारी जोरदार होईल तितकं खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये प्रॅक्टिस चांगली होणार आहे, आणि जितकी प्रॅक्टिस तुमची चांगली होणार आहे तितका एक्झामच्या दरम्यान तुमचा जो परफॉर्मन्स आहे हा बेटर होणार आहे. नोटीस करा. त्यामुळे एक्झामच्या दिवशी, एक्झामच्या दरम्यान तुमचा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स वाढवण्यासाठी, ॲक्युरसी येण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची स्टडी करणं गरजेचं आहे. याच्या आधारे काय होतं, जनरली आपल्याला आयोग इथून मागच्या पेपर्समध्ये जनरली प्रश्न कोणकोणत्या घटकांवर विचारलेत हे घटक लक्षात येतात. त्या घटकांची तयारी करायला वेळ मिळतो. ते घटक आपल्याला येतात की येत नाही याच्याविषयी आपल्याला चांगली तयारी करता येते. 2 नंबरला की ह्या घटकांची अभ्यासाची तयारी करत असताना आपण ह्या प्रश्नांना सामोरे कसे जातो, प्रश्न कशा स्वरूपाचे येतात, त्या प्रश्नांना कशा पद्धतीनं हँडल केलं पाहिजे याचा भरपूर सारा अनुभव आपल्याला सोबत मिळत असतो. आणि हा सारा अनुभव घेऊन ज्या तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचा रिझल्ट हा आल्याशिवाय राहत नाही. कारण शेवटी मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस आणि ओनली प्रॅक्टिस कॅन मेक्स ऑर इन्क्रीज युअर स्कोर इन द एक्झामिनेशन. त्यामुळं आपल्याला या जुन्या प्रश्नपत्रिका आपल्याला एका चांगल्या पॉझिटिव्ह वेवनं पाहायच्या, जेणेकरून एक्झाममध्ये त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होणार आहे. चला, या ठिकाणी मित्रांनो TET पेपर 1 या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला 2017चा. आता बघा, आपण 2021चे पेपर दोन्ही पण पाहिलेले आहे, 2020चे पेपरसुद्धा पाहिलेले आहेत, 2018चा पेपर पाहिलेले. म्हणजे जवळपास आपण तब्बल आतापर्यंत 6 पेपर टाकलेले आहे. हा 7 नंबरचा पेपर आहे TET 2017चा पेपर, आणि तो आहे पेपर 1. म्हणजे इयत्ता 1 ते इयत्ता 5वी पर्यंतचा विद्यार्थ्याचा जो काही गट आहे त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीचा हा पेपर आहे. त्यामुळे मित्रांनो, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, काही मुलांची डिमांड आहे सर पेपर 2च घ्या. काय फरक पडतो पेपर 1 आणि पेपर 2? मित्रांनो, पेपरच्या लेवलमध्ये काहीच फरक नाही आहे. ना ग्रामर बदललं, ना पेपरचा पॅटर्न बदलला, काहीच बदललं नाही. जे प्रश्न 2021मध्ये पडलेले आहेत तशाच स्वरूपाचे प्रश्न 2017मध्ये सुद्धा आहे. 1% बदल नाही आहे. फक्त फार परत काय झालेलं आहे, जसं आपण बॅकडेटेडचे पेपर पाहतो, सिम्प्लिसिटी वाढत चालली, दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त ना पेपरचा पॅटर्न बदलला, ना पेपर विचारण्याच्या पद्धती बदलल्या, इव्हन ना टॉपिकसुद्धा बदललेले आहेत. त्यामुळे अभ्यास करताना मित्रांनो, पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, कुठले पेपर असू द्या, ग्रामर कधीच बदलत नाही. तयारी करत असताना हे PYQला चांगल्या पद्धतीनं समोर जा, समजून घ्या कशा पद्धतीनं इथून मागच्या पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत, आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टीवर आपल्याला काम करता येतं. तर या ठिकाणी हे लेक्चरला आपल्याला सुरुवात करायची. सगळ्यांनी हा जो लेक्चर आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा, आणि जो कोणी लेक्चर ऐकत आहे त्याला कृपया विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला, फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबायला विसरू नका. लाईक बटन दाबा. आपले जेवढे मित्र असतील त्या मित्रांना, शिक्षक बंधू असतील त्यांना आपले लेक्चर शेअर करा. त्यांनासुद्धा लेक्चर ऐकू द्या, पाहू द्या नक्की कशा पद्धतीनं आपल्याला TETमध्ये इथून मागच्या पेपर्समध्ये प्रश्न आलेले आहेत, जेणेकरून आपल्यासोबत त्यांनाही तुम्हाला थोडंसं संधी देता येईल. चला, आपल्याला पुन्हा एकदा मी सांगतो का 1 मिनिट मी माझ्यासाठी घेतो मित्रांनो. उद्या 2 ऑक्टोबर आहे, आपल्या देशाचे पितामह महात्मा गांधीजी यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आपल्या बॅचवर खऱ्या अर्थानं ऑफर आहे. आता मी ऑफर म्हणतोय कारण इथून पुढच्या काळामध्ये हीच ऑफर असणार आहे आपल्याकडं. जनरली खूप हायेस्ट क्वालिटीचा कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, त्यामुळे निश्चितच तुम्हाला त्या पद्धतीला थोडंसं चार्जेससुद्धा मी त्या ठिकाणी घेतो आहे, आणि हे चार्जेस निश्चितच खूप कमी आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
जनरली आपल्या बॅचमध्ये ऑल इन वन इंग्लिशचा कोर्स या ठिकाणी आता सध्या सुरू आहे. बऱ्यापैकी त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, लेक्चरसुद्धा मी तुम्हाला अपलोड करून दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बेसिक टू इंग्लिश ग्रामर या ठिकाणी मी तुम्हाला घेणार आहे. का जे राज्यसेवा, गट ब, गट क किंवा कुठलीही एक्झाम असू द्या त्यासाठी 100% तुम्हाला मदत करणार आहे. त्याबरोबर बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला फुल्ली अपडेटेड व्होकॅब्युलरी with their PYQs, everything will be covered in this course. नोटीस करा, त्याच्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी PYQचा कोर्ससुद्धा या ठिकाणी मी ॲड करून दिलेला आहे. त्यामुळे ही जी बॅच आहे मित्रांनो ही ऑल इन वन आहे. याच्यामध्ये इंग्लिश आहे, याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी, याच्यामध्ये PYQ सगळं जे तुम्हाला सेपरेट बॅचमध्ये पाहायला भेटतं ते सगळं कॉम्बो स्वरूपाची बॅच आहे. त्याची प्राईस ही फक्त 2,999 रुपये आहे आणि ती तुम्हाला संपूर्ण वर्षभर ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पाहता येणार आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं स्पेसिफिक जर प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर स्पेसिफिकली तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरीची अगदी फुल्ली अपडेटेड स्वरूपाची एक संपूर्ण बॅच या ठिकाणी मी ॲप्लिकेशनमध्ये दिलेली आहे. तुम्ही हिचासुद्धा जर गरज असेल तर जॉईन करू शकता. अदरवाईज तुम्हाला फक्त PYQवर जर काम करायचं असेल की माझं इंग्लिश ग्रामर चांगलं आहे, व्होकॅब्युलरी चांगले आहे, परंतु साधारणतः जुन्या प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायच्यात, तर तब्बल 5,500 प्रश्नांचा अशा रीतीनं मी ॲनालिसिस केलेला एक परफेक्ट कोर्स आहे. यांनी गेल्या राज्यसेवेला, गेल्या गट ब मध्ये, गेल्या गट क मध्ये खूप परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचे सुधारलेले, जे विद्यार्थी अक्षरशः परीक्षा सोडून द्यायच्या मार्गाला आले होते, कंटाळून इंग्लिश जमत नाही, पेपर निघत नाही, प्रत्येक वेळेला फेल झालं, असे सोडून देण्याच्या मार्गावरच्या विद्यार्थ्यांना मी परत ट्रॅकवर आणलेले आणि त्यांचे रिझल्ट मिळवून दिलेले आहेत. अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा कोर्स आहे. तुम्हाला जो कोर्स आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. हा जो मोठा कोर्स आहे, ह्या मोठ्या कोर्समध्ये हे दोन्ही कोर्सेस ॲज इट इज मी तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. प्लस तुम्हाला कंप्लीट डेडिकेटेड बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामरसुद्धा आहे. जी तुमची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं तुम्ही एखादा कोर्स निवडू शकता. मग तुमची एक्झाम राज्यसेवा आहे, गट ब आहे, गट क आहे, या विशिष्ट एक्झामला मी प्रॉपर फोकस या ठिकाणी याच्यामध्ये केलेला आहे. सगळे लेक्चर अपडेटेड आहे 2024 आणि 2025 मधल्या ह्या राज्यसेवा, गट ब आणि गट कच्या एक्झामसाठी. चला आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करतोय मित्रांनो. या ठिकाणी ठरल्याप्रमाणे 6 ते 10 हे जे काही प्रश्न आहेत हे आपले जनरल याच्यामधले आलेले आहेत आपले पॅराग्राफवरचे. त्यामुळे आता तिथून पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. जनरल 1 ते 5 प्रश्न आपल्याला याच्यामधले आलेले आहेत. 6 ते 10 प्रश्न पॅराग्राफचे. पॅराग्राफ आपण नंतर सेपरेटली घेऊया. ऑब्जेक्टिव्ह कंप्लीट करून टाका. पहा काय म्हणतात बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द सिकिंग परमिशन. आता परमिशन मागणं, नोटीस करा हा प्रश्न खूप छान आहे. जनरली आयोग प्रश्न विचारतं कसं, ही पद्धती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जनरली एक्झामला गेल्याच्या नंतर तुम्ही किती वर्ष अभ्यास केला, तुम्ही इंग्लिश ग्रामरचं काय केलेलं आहे, तुम्ही इंग्लिश व्होकॅब्युलरी किती केलेली आहे, हा सगळा भाग गौण होतो. नोटीस करा, हे मी परत सांगतो. एखादा विद्यार्थी 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष मेन्स देतो तरी पण पास होत नाही. मग मला सांगा, तो 7 वर्ष इंग्लिश ग्रामर अभ्यास करत नाही का? 100% करतो. इंग्लिश व्होकॅब्युलरी करत नाही का? 100% करतो. मग आपण त्याच्याविषयी म्हणतो अरे 7 वर्ष झाले अभ्यास करतोय, मग तो तर पहिलाच पास व्हायला पाहिजे होता. का पास होत नाही? तर जनरली कुठेतरी आपल्यामध्ये ह्या गोष्टी कमी पडतात की आपण एक्झामचा पॅटर्न कसा आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, प्रश्न कोणत्या टॉपिकवर येतात, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी, कोणत्या नियमावर होणार आहेत, याच्याकडे आपण वेगळ्या अँगलनी कधी पाहत नाही. त्यामुळे मित्रांनो, पेपरचं अँगल आणि ॲप्रोच तुम्ही समजून घ्या आणि त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर स्टडी जर केला तर एक्झाममध्ये आपल्याला पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पेपरचा प्रश्नांचा पॅटर्न खूप गरजेचा असतो मित्रांनो, ठीक आहे. कारण आपण जे रीडिंग करतो ते अगदी लिनियर असतं, सरळ थिअरी वाचत जातो. थिअरी तुम्ही समजून घेता. पेपरमध्ये थेरॉटिकल प्रश्न नसतात, पेपरमध्ये ॲप्लिकेशन बेसवर प्रश्न असतात. त्यामुळे आपण वाचलेलं नॉलेज, आपण वाचलेल्या संकल्पनांचं ॲप्लिकेशन पेपरमधल्या प्रश्नांमध्ये करता येणं म्हणजे तुमचा अभ्यास आहे. उगाच एखादं पुस्तक घेतलं पटपट वाचून काढणं म्हणजे अभ्यास नाही, हे समजून घ्या, ठीक आहे. ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे तर तुमच्या नॉलेजला अर्थ आहे, समजून घ्या. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, करेक्ट ऑप्शन विचारलं आहे, सिकिंग परमिशन. म्हणजे तुम्ही एखाद्याकडे परमिशन मागत आहात. मग परमिशन मागण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे, या ठिकाणी जर तुम्ही 4 ऑप्शन जर पाहिले, आता बघा मी अगदी काळजीपूर्वक हा पेपर मी टाईप केलेला आहे. याच्यातलं पंक्च्युएशनसुद्धा मी जनरली चुकून दिलेलं नाही. जनरली आयोगाची याच्यामध्ये चूक झालेली आहे का त्यांनी प्रश्न टाईप केलेला आहे पण त्याच्यामध्ये थोडीशी चूक टाकलेली आहे. त्यामुळे याच्यात माझी काही चूक नाही, मी त्याला करेक्शन करून दाखवतो नक्की काय प्रॉब्लेम आहे.
बघा, आय वॉन्ट टू मेक अ कॉल. आता हे वाक्य आहे, मला कॉल करायचा आहे, मला कॉल करायचा आहे. मग याच्यामधून तुम्हाला परमिशन मागण्यासाठी कोणत्या प्रकारची रचना बनवता येईल? पहिलं वाक्य दिलेले, गिव्ह मी युअर फोन, मला तुझा फोन दे. मित्रांनो, क्रियापदानं सुरू झालेलं जे वाक्य असतं हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. कोणतं असतं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. त्यामुळे निश्चित याच्यामधून परमिशन मागितलेलं नाही आहे, आज्ञार्थक वाक्य आहे, नोटीस करायचं. त्यामुळे पहिला पर्याय गेला. कॅन आय यूज युअर फोन. आता हे वाक्य इंट्रोगेटिव्ह, हे समजून घ्या. काय? कॅन आय यूज युअर फोन. वाक्याची सुरुवात ही मॉडल ॲक्झिलरीनं झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही वाक्यातला सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप घेतलं. ॲक्च्युली हे प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे त्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्कची आवश्यकता होती, पेपरमध्ये दिलेलं नाही आहे. आता जर 23-24ला जर हा प्रश्न जर पडला असता तर ऑब्जेक्शन 100% पडलं असतं. आता चला, एवढी किरकोळ गोष्ट आपण इग्नोर करू, काय हरकत नाही. परंतु कॅन आय यूज युअर फोन, मी तुझा फोन वापरू शकतो का? कॅनचा वापर ज्यावेळेस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये या पद्धतीनं केला जातो, या ठिकाणी परमिशन मागितलं जातं. सो सिकिंग परमिशनसाठी या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर 100% अपेक्षित आहे, समजून घ्या. बरोबर आहे. आय यूज युअर फोन, अरे ते विधानार्थी वाक्य नाही, याच्यात काहीच होत नाही आहे. आणि आय यूज्ड युअर फोन, साध्या भूतकाळातून कुठं परमिशन मागतो का? काहीच नाही. त्यामुळे बघा, इथं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 मध्येच निघलेलं आहे. पुढं चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द सेंटेन्स. पंक्च्युएशन सारखा छोटासा टॉपिक नेहमी इग्नोर करत असतो, इग्नोर करायचं नाही मित्रांनो. प्रत्येक मार्क एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असतो, कारण पेपर जर तुमचा 100 मार्काचा असेल, 150 मार्काचा असेल, तर तिथल्या प्रत्येक प्रश्नाचं तेवढंच कंट्रीब्युशन असतं. आपण एखाद्याला टॉपिक आहे चेंद वाईज खूप सोपा असतो, त्यालाही 1 मार्क आहे, आणि एखाद्या पेपरमधला जटिल प्रश्नांना सुद्धा 1च मार्क असतो. त्यामुळे वेटेज कमी आहे का? नाही. त्यामुळे रीडिंग करताना, पेपर सॉल्व करत असताना आपल्याला प्रत्येक प्रश्नाला तितकंच पद्धतशीरपणे ट्रीट करता आलं पाहिजे, समजून घ्या. हलका, सोपा, अवघड असं काही समजायचं नाही आहे. प्रत्येक प्रश्नाला जर इक्वल मार्क आहेत तर इक्वली ट्रीट करा, चांगल्या पद्धतीने समजून घ्या, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पंक्च्युएशनवरचा प्रश्न बघायचा. इट्स 4 o'clock. आता मी तुम्हाला ऑलरेडी आता माझ्या बॅचमध्ये पण सांगितलेला, हा खूप कॉमन नियम आहे मित्रांनो. हा जो आय, टी आणि एस असा एक असतो, आणि का असतो आय, टी आणि ॲपॉस्ट्रॉफी एस. हा जो आय टी एस आहे विदाऊट ॲपॉस्ट्रॉफ, ही पॉझेसिव्ह केस झाली. कोणती केस झाली मित्रांनो? पॉझेसिव्ह केस झाली, हे मालकी दर्शक झालं. आणि हा आय टी एस जो आहे ॲपॉस्ट्रॉफी एस, याचा अर्थ बाकी होतो इट इज. नोटीस करायचं. त्यामुळे इट इज 4 o'clock असं म्हणणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथं इट इज हा पाहिजे होता, हा चालणार नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. मग इथं ओ क्लॉक जो आहे तो जनरली ओ हा कॅपिटल घ्यायचा, त्याच्यानंतर पहिले ॲपॉस्ट्रॉफी मार्क द्यायचा, आणि त्याच्यानंतर CLOCK अशी रचना घ्यावी लागते. बरोबर आहे. म्हणजे दोनही शब्दांमध्ये काय मिसिंग आहे? ॲपॉस्ट्रॉफी मार्क मिसिंग आहे. त्यामुळे तुम्हाला इथं करेक्ट करत असताना काय वापरायचं आहे मित्रांनो? ॲपॉस्ट्रॉफ. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. आता मी तुम्हाला एक छोटासा नियम सांगतो, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, आपण ऐकत असताना 90% मुलांना कदाचित माहिती नसणार आहे. आता बघा, आपण ओ क्लॉक हा शब्द पुढे वापरतो जनरली टायमिंग सांगत असताना, बरोबर आहे की नाही? पण टायमिंग सांगताना अजून 2 शब्द वापरले जातात मित्रांनो, AM आणि PM, बरोबर आहे की नाही? AM म्हणजेच अँटी मेरिडियन आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियन. समजून घ्या, जेव्हा तुम्ही एखादा टायमिंग मांडत असता तर टायमिंग मांडताना तुम्ही जर स्पेसिफिक टायमिंग सांगितला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या पद्धतीनं, तर तुम्ही फक्त डेफिनेट टायमिंग सांगत असताना ओ क्लॉकचा वापर करू शकता. नोटीस करा, कसं आहे 1 2 3 4 ह्या पद्धतीनं. पण जर तुम्हाला तासाबरोबर मिनिटांचा जर वापर करायचा असेल, काय मिनिटांचा, जसं या ठिकाणी फक्त 4 दिलेले, पण आता मला जर म्हणायचं या ठिकाणी की 4:15, जर तुम्ही टाईम एक्सप्रेशनमध्ये मिनिटांचा जर उल्लेख जर केला तर ओ क्लॉक वापरू नका. नोटीस करा, मिनिटांचा उल्लेख केला तर ओ क्लॉक वापरायचा नाही, फक्त स्पेसिफिक टाईम 1 2 3 4, बरोबर आहे की नाही? 0 मिनटं, 1 वाजून 0 मिनटं, 2 वाजून 0 मिनटं या पद्धतीनं तर ओ क्लॉक वापरा. आणि जर पुढे मिनिटांचा जर उल्लेख जर करत असाल तर तुम्ही AM आणि PM वापरू शकतात, बरोबर आहे की नाही? 4:15 AM 4:15 PM ह्या पद्धतीनं. त्यामुळे इथं 4:15 ओ क्लॉक नाही म्हणायचं, त्यामुळे ही सुद्धा टेक्निकल एरर असू शकते, समजून घ्या. त्यामुळे हा नियम छोटासा दिसतोय,
घड्याळ प्रत्येकाजवळ असतं, परंतु कदाचित माहीत नसतं, म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटलं. उत्तर तुमचं या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफमध्ये लिहिलेलं आहे. पाहायचं, इफ फिश शॉयल देन स्टार्स. आता फिश मासे नोटीस करायचं. जर मास्यांना आपण एकत्रितरित्या जनरली जाळ्यामध्ये पकडलेले म्हणा, ज्यावेळेस मासे मोठ्या संख्येनं जाळ्यात पकडले जातात, असे कलेक्टिव्ह नाऊन त्यासाठी होतं शॉयल, SHOAL. म्हणजे फिशचं हे कलेक्टिव्ह नाऊन झालेलं आहे. तर स्टार्सचं कलेक्टिव्ह नाऊन काय होतं? तर जनरली ते होतं गॅलेक्सी. काय होतं जनरली? गॅलेक्सी ऑफ स्टार्स. चांदण्या आकाशाचं असं जे स्टार्स असतात, बरोबर आहे की नाही, त्यांना कलेक्टिव्ह, त्याचं नक्षत्र ज्याला आपण म्हणतो, एकाच ठिकाणी अनेक छोटे मोठे चांदण्या असतात, त्याला गॅलेक्सी बोललं जातं. हे बाकीचे उत्तरात येत नाही आहे. पुढं फिल इन द ब्लँकसाठी अ ट्री ग्रोज इन डॉट डॉट डिरेक्शन. आता झाड कोणत्या दिशेनं वाढतं? आता या ठिकाणी राईट, लेफ्ट, अपवर्ड, डाऊनवर्ड. तुम्हाला इथे एक्झॅक्टली प्रेपोजिशन वापरायचं मित्रांनो. अरे आपण ग्रामर शिकतो ना, बरोबर आहे की आपण ग्रामर शिकतो, त्यामुळे ग्रामरचीच भाषा शोधा. बाकीचे राईट, लेफ्ट, रॉंग याची काही गरज नाही आहे. झाड कसं वाढतं? झाड वरच्या दिशेला वाढत जातं का झाड खाली वाढत जातं रे? खाली फक्त मुळ्या वाढतात मित्रांनो. रूट्स किती खोल गेला हे कोणी चेक करत नाही. झाडाची उंची किती वाढली ते जनरली चेक केलं जातं, बरोबर आहे का? म्हणजे इथं काय म्हणायचं? अपवर्ड डिरेक्शन, वरच्या दिशेला वाढत जातं, बरोबर. डाऊनवर्ड नाही, समजून घ्या. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, जनरली पाहत चालायच्या. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारलेले. जनरली प्रश्न काळजीपूर्वक वाचत चालायचा. प्रश्नाची हेडलाईन दिली जाते, करेक्ट विचारले, इनकरेक्ट विचारले, बरोबर आहे की नाही, करेक्ट मिनिंग, इनकरेक्ट, सिनॉनिम, अँटॉनिम, बरोबर आहे का, मिसिंग विचारलेले, काय विचारले. जनरली प्रश्न जोपर्यंत क्लिअर होत नाही ना तोपर्यंत काहीच वजन नाही आहे. बऱ्याच वेळा सिले मिस्टेक हा जो प्रकार असतो लँग्वेजमध्ये, बरोबर आहे की नाही, सिले मिस्टेक हा जो प्रकार असतो मित्रांनो, या सिले मिस्टेकला हे मिसअंडरस्टँडिंग कारणीभूत असतं. म्हणजे बघा 100 मार्काचा पेपर आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, GS आहे आणि मॅथ आहे. असे 25-25 मार्काचे 4 विषय झाले. इंग्लिशमध्ये एक सिले मिस्टेक झाली, मराठीमध्ये एक सिले मिस्टेक झाली, GSमध्ये एखादी झाली आणि मॅथमध्ये एखादी झाली. तुमचे 4 मिस्टेक झाल्या आणि 4 मिस्टेक झाल्यामुळे तुम्ही जे बरोबर आले त्यातला अजून एक गेला, म्हणजे तुमच्या चालता चालता 5 मार्क तुमचे कमी झाले. तर हे जे 5 मार्क आहेत ना मित्रांनो, ह्या 5 मार्कमध्ये जेव्हा तुम्ही लिस्ट काढता सगळ्या विद्यार्थ्यांची, एवढे विद्यार्थी असतात तेवढ्या टोटल जागासुद्धा नसतात महाराष्ट्रातल्या, इतका गॅप पडत असतो. त्यामुळे सिले मिस्टेकला स्पर्धा परीक्षेमध्ये नो एक्सक्यूज. नोटीस करायचं, सिले मिस्टेकवर प्रायोरिटीनं काम करा. सिले मिस्टेक या 100% अवॉइड व्हायला पाहिजे. उत्तर तुम्हाला येत असतात, परंतु नजर चुकीनं ज्या चुका होतात ती नजर चूक तुम्हाला इतकी महागात पडते का आपणही कल्पना नाही करू शकत. सो सिले मिस्टेकवर काम झालं पाहिजे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि जे तुम्हाला याच्यात समजलं ते जनरली याच्यामध्ये चेक करण्याचा प्रयत्न करायचा. इन द बोट डिझास्टर, बोट जे आहे पाण्यामधून चाललेली बोट आहे, तिचं काहीतरी डिझास्टर झालेलं आहे, म्हणजे अपघात झालेला आहे. इन द बोट डिझास्टर दॅट टूक प्लेस नियर पटना, मोर दॅन 30 पॅसेंजर्स वेअर डॉट डॉट टू बी ड्रॉन. इथं बघा जर 2B+V3 आलेला आहे. इथं फेअर्ड. आता जर तुमचा बोटचा जर अपघात झालेला असेल आणि या अपघातामध्ये 30पेक्षा जास्त पॅसेंजर काय झालेले आहे? घाबरलेत का रे? नाही, घाबरत होत नाही, बरोबर आहे का? ॲक्सिडेंट झाल्यावर घाबरायचा विषयच नसतो, घाबरलेलं तर असतंच आहे, पण भलतंच काहीतरी झालेलं असतं, बरोबर आहे. त्यामुळे फेअर्ड होणार नाही आहे. प्रेझ्युम्ड हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. बिलीव्ह टू बी होणार नाही आहे आणि थॉट टू बी होत नाही, प्रेझ्युम टू बी. तर प्रेझ्युम्ड मित्रांनो काय आहे? एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला एक्झॅक्टली खात्रीशीर माहिती नाही आहे, मग तुम्ही या ठिकाणी अंदाज बांधता. काय करायचं? तुम्ही अंदाज बांधता. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी मोठा भूकंप झालेला आहे आणि भूकंपामध्ये मोठ्या संख्येनं जीवितहानी झालेली आहे. मग आता इथं अगदी जीवितहानी झाल्या झाल्या आपण एक्झॅक्टली नंबर नाही सांगू शकत. मग जनरली एक वाचलेले लोक किती आहे की अंदाजे तुम्ही काय सांगता? इथं एवढे लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रेझ्युम्ड म्हणजे तुम्ही अंदाज बांधला जातो. नोटीस करायचं, बरोबर आहे. विथ मोर दॅन 30 पॅसेंजर्स प्रेझ्युम टू बी ड्रॉन. ड्रोन म्हणजे बुडवून गेलेले आहेत असं आपण गृहीत धरलेले. उत्तर काय येतं? प्रेझ्युम. अर्थ महत्त्वाचा आहे मित्रांनो. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. लायनच्या पिल्लाला कब बोललं जातं. बघा
आपण जर याच्या आधीचा पेपर जर विश्लेषण केलेलं जर ऐकलं ना, तुम्हाला हे सगळं कळून जाईल मित्रांनो. लायनच्या पिल्लाला पण कप बोललं जातं, टायगरच्या पिल्लाला पण बोललं जातं, बऱ्याच जणांच्या पिल्लाला कप बोलले जातं, पण कप प्रत्येकाचे वेगवेगळे राहतात, समजून या. मग जो फ्रॉग आहे, बेडूक आहे, हे रिपीट झालेले TETच्याच पेपरमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. मग फ्रॉगच्या पिल्लाला काय बोललं जातं? टेडपोल. उत्तर काय येतं? 4 येतं. बरोबर आहे काय? कोल्ड, सिग्नेट, लेव्हरेट येणार नाही, टेडपोल येतं. पुढे बघायचं, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. आता हा प्रश्न मला तुम्हाला विशेष करून सांगावा असं वाटतं मित्रांनो, कारण या ठिकाणी मला 2 एरर सापडलेत. आता यांनी उत्तर काय चुकीचं दिलं असेल की नाही मला माहीत नाही, परंतु या प्रश्नामध्ये 2 एरर आहे. त्यामुळे इथे एक अचूक उत्तर निघत नाही, हे तुम्हाला मी परत एकदा सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघायचं, इथे फ्रेज वापरलेली मित्रांनो अकॉर्डिंग टू मी, समजून घ्या. आता तुम्हाला याचं शास्त्रशुद्ध मी तुम्हाला नॉलेज सांगतो. जनरली ज्यावेळी तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता ना, त्यावेळेस अकॉर्डिंग टू मी अशी फ्रेज वापरायची नाही. नोटीस करा, इंग्लिश ग्रामरमध्ये शास्त्रशुद्धरित्या लिहित असताना अकॉर्डिंग टू मी अशी फ्रेज वापरायची नाही. मग इथं तुम्ही म्हणू शकता इन माय व्ह्यूज. काय? इन माय व्ह्यूज अशी रचना वापरू शकता, पण ही रचना चालणार नाही. त्यामुळे मित्रांनो तशी इथे एक एरर आहे, समजून घ्यायचं. ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग धिस रोल. नोटीस करायचं, आयडियल चॉईस म्हणजे मला असं वाटतं आहे का त्याचं जे सिलेक्शन केलेलं आहे ह्या रोलसाठी, ही खऱ्या अर्थाने एक आयडियल सिलेक्शन आहे. बरोबर आहे, पण जो रोल आहे, हा रोल हा शब्द पण चुकीचा आहे. ROLL नाही, जनरली ROLE. सादरीकरण, तुम्हाला एखादा रोल दिलेला आहे प्ले करण्यासाठी नाटकामध्ये वगैरे, तर त्या रोलचं स्पेलिंग आहे ROLE. जनरली इथे त्यांनी एरर दिलेली आहे. म्हणजे तसं उत्तर जे आहे ते क्लिअर कट डीमध्येच आहे, म्हणजे 1 मध्ये. परंतु मित्रांनो अकॉर्डिंग टू मी फ्रेजसुद्धा चुकीची आहे. त्यामुळे जनरली याचं उत्तर जर डी दिलं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे, परंतु हे सुद्धा चुकीचं आहे, हे तुमच्या मी निदर्शनात आणून देतो. येते लक्षात. म्हणजे कधी कधी अशा छोट्या छोट्या पेपर्समध्ये अशा किरकोळ गोष्टी आपल्याला सापडतात का तिथं डबल उत्तरं निघतात. त्यामुळे इथं प्रश्न मे बी कॅन्सलही झाला असेल, पण इथं मेजर एरर तर रोलची आहे, त्यामुळे डीला मार्क करा. परंतु अकॉर्डिंग टू मी हे चुकीचं आहे, करा याच्यावर अगोदरही असे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर, आणि अकॉर्डिंग टू मीला चुकीचं दिलेलं आहे, हे पण तुमच्या निदर्शनात आणून देतो. त्यामुळे तसा रीतसर हा प्रश्न कॅन्सल होणं अपेक्षित आहे, परंतु काय केलं आहे मला माहीत नाही, पण डीला उत्तर कन्फर्म समजा. पुढे चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. पॅसिव्ह, ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करायचं आपल्याला. पाहायचं, सम काइंड ऑफ फोर्स ऑज ड्रायव्हिंग मी. ऑज ड्रायव्हिंग तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पॅसिव्हाइजची रचना कशी असते? क्रियापद असतं B + V3. आता नोटीस करा, क्रियापद चालू काळातले. काय? चालू काळातलं. तर ऑज आणि वेअर हा साधा म्हणजे भूतकाळामध्ये येतो, आणि नंतर क्रियापद चालू काळातलं म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स जेव्हा तुम्हाला पॅसिव्हाइज करता तेव्हा तुम्हाला ऑज आणि वेअर तसाच ठेवायचा आहे, तो तसाच राहणार आहे. आणि ऑज आणि वेअर असेल तरच वाक्य भूतकाळामध्ये होणार आहे, चालू भूतकाळात वगैरे. आणि त्याच्यानंतर पॅसिव्हाइज करताना जो बी आहे हा चालू काळामध्ये घ्यायचा, BEING. ठीक आहे. आणि V3 जो आहे तो तुम्हाला तसाच कंटिन्यू ठेवायचा आहे. म्हणजे ऑज वेअर + V3च्या मध्ये वक्त वापरायचं काय? BEING. नोटीस करायचं, बी हा साध्या काळामध्ये वापरला जातो, साध्या. BEING याचा वापर आपल्याला चालू काळामध्ये किंवा अपूर्ण काळामध्ये केला जातो, आणि BEEN याचा वापर आपल्याला पूर्ण काळामध्ये केला जातो. बी साधा काळ, बिंग चालू काळ, आणि BEEN पूर्ण काळ. आणि यांच्यानंतर आपल्याला पॅसिव्हमध्ये क्रियापदे तिसऱ्याच रूपामध्ये येतात. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याकडे. मग बघायचं, वर भूतकाळात येतो का रे? येत नाही, पर्याय इथे संपला, पुढे जाऊच नका. आय वॉज बिंग ड्रायव्हन. बघायचं, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो कर्म आहे तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता झाला, त्यामुळे मीचं रूपांतर नॉमिनेटिव्ह केसमध्ये आय केलं, हा झाला सब्जेक्ट. ऑज वेअरपैकी ऑज आलेला आहे. बिंग + V3 जे तुम्हाला आपली रचना आलेली आहे, बिंग + V3 या ठिकाणी आलेली आहे. बायनं तुम्ही मूळ करता जोडून द्या, जनरली पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. हॅड + V3 हे पॅसिव्हमध्ये येणार नाही, BEEN पाहिजे, पण चालू भूतकाळामध्ये हॅव हॅज हॅड येत नसतो. बरोबर आहे की नाही? ॲक्टिव्हची सुरुवात आहे तशीच पॅसिव्हची होत नाही, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 खूप सुपर आहे. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲडोर, अँटोनिम विचारले, आणि ही सगळी व्होकॅब्युलरी मित्रांनो राज्यसेवा, गट ब, गट क, डिपार्टमेंटल SO, डिपार्टमेंटल PSO
कुठंतरी येऊन गेलेली. त्यामुळे TETची जे प्रश्नपत्रिका आपण पाहतो त्याच्यामध्ये काही नवीन व्होकॅब्युलरी मला तरी सापडलेली नाही आहे. मला तरी नवीन व्होकॅब्युलरी सापडलेली नाही. सगळी जुन्या पेपरमध्ये कुठे ना कुठे येऊन गेलेली आहे. इव्हन जे ग्रामरच्या रूलवर इथं प्रश्न सापडतात मला, मी सगळे प्रश्न रेकॉर्ड केलेले आयोगाच्या 11 पासून एकही पेपर सोडला नाही. आणि नुसतं रेकॉर्ड म्हणजे असं उभं राहिलं फटाफट उत्तरं सांगत नाही बसलेलो. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. बरोबर काय, चूक काय, काय चुकीचं आहे, सगळ्या पर्यायांची उत्तरं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. त्यामुळे मी खात्रीशीर सांगतो हे सगळं ग्रामर कुठे ना कुठे रिपीट झालेलं आहे. PYQला ताकद लावा मित्रांनो, तुमचा पेपर आरामशीर निघतो. मी चॅलेंज देऊन सांगतो. बरोबर आहे. ॲडोर हा जो शब्द आहे, ॲडोर ह्या शब्दाचा अर्थ होतो टू लव अँड ॲडमायर समबडी व्हेरी मच. एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या वस्तूवर मनापासून प्रेम करणं किंवा त्या व्यक्तीची मनापासून स्तुती करणं. नोटीस करा, त्याला ॲडोर बोललं जातं. काय बोललं जातं? ॲडोर. समजून घ्या. मग तुम्हाला विचारले अँटोनिम म्हणजे एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे आपण जे असं प्रेम करतो ते नाही, म्हणजे त्या व्यक्तीला आदर देणं, रिस्पेक्ट देणं, सन्मान देणं किंवा त्या व्यक्तीची स्तुती करणं मनापासून. मग त्याच्या अपोजिट होतं त्याला हेट करणं. निग्लेक्ट नाकारणं होणार नाही. ओव्हर पॉवरचा काही संबंध नाही. नोबलचं नाही. डिस्डेन इट मीन्स टू हेट, तिरस्कार करणे. म्हणजे याला अँटोनिम काय होणार आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर येते मित्रांनो. पुढे दिलेलं आहे चूज द प्रॉपर आर्टिकल. इथं हा एक्स दिलेला आहे. ॲक्च्युली ही फुली आहे मित्रांनो, ही फुली आहे. लिंग्विस्टिकमध्ये, भाषाशास्त्रामध्ये ही जी फुली आहे हिला 0 आर्टिकल बोललं जातं. 0 आर्टिकल. यालाच आपण ही साध्या भाषेमध्ये नो आर्टिकल असं सुद्धा बोललं जाईल. काय बोललं जातं? नो आर्टिकल. समजून घ्यायचं. 0 आर्टिकल किंवा नो आर्टिकल समजून घ्या. म्हणजे फुली हा लिंग्विस्टिक मधला शब्द आहे, हे तुम्ही समजून घ्यायचं. चिन्ह आहे. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. बरोबर आहे. वी हॅव डॉट डॉट आर अँड डॉट डॉट हाफ फॉर प्ले. मित्रांनो आर HOUR हा जो H आहे ह्या Hचा उच्चार हरणासारखा निघत नाही. हे तुम्ही प्रथमतः हवर असं म्हणत नाही. अँड आर एवढा उच्चार, स्पेसिफिक उच्चार कसा आहे आवरचा? आ जसं आपण म्हणतो ना तसा उच्चार निघतो. आणि हा ऑव्हेल आहे. काय आहे? ऑव्हेल आहे. त्यामुळे शब्दाचं स्पेलिंग महत्त्वाचं नसतं, शब्दाचा उच्चार महत्त्वाचा असतो आर्टिकलच्या कॉन्टेक्स्टमध्ये. जर ओव्हेलनं जर उच्चार निघत असेल तर ॲन घेतलं जातं. आणि जर कॉन्सोनंटनं जर उच्चार निघत असेल तर ए आर्टिकल घेतलं जातं. त्यामुळे इथं एन आर ही रचना अपेक्षित आहे. अँड हाफ फॉर प्ले. एन आर अँड हाफ. हाफ हा जो हाफ आहे HALF याचा उच्चार आहे तसा होतो हाफ. हा जो आहे हा हरणाचा आहे. नोटीस करा. पण याच्यामध्ये आरमध्ये हा हरणाचा नाही आहे. त्यामुळे हा स्वर नाही, व्यंजन आहे, म्हणून इथं ए आर्टिकल येणार आहे आणि याच्या अगोदर एन आर्टिकल आहे. त्यामुळे अगोदर एन घ्या नंतर ए घ्या. त्यामुळे मित्रांनो मी नियम सांगतो, ए किंवा एन आर्टिकल वापरत असताना निश्चितपणे स्पेलिंग महत्त्वाचं नाही आहे, तर त्या शब्दाचा उच्चार महत्त्वाचा आहे. उच्चारावर डिसाईड होतं ए घ्यायचा की एन घ्यायचा. आलं लक्षात? हे इम्पॉर्टंट आहे. पुढे चला. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच विचारलेले, सोपा प्रश्न असतो जनरली. उषा सेड. उषा नावाची कोणतरी मुलगी आहे, ती काय म्हणते बघायचं. व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. आणि एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे जे TETचे पेपर हे जे खासियत अशी आहे का त्यांनी मॅक्सिमम प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्टवरचे एकतर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सवर आलेले आहेत किंवा एक्सक्लेमेटरीचं जास्त विचारलं जातं तुमच्या पेपरमध्ये. तर हे कडमेडाचे जे रूल्स आहेत ना ते चांगले करून ठेवा. मला हे तुम्हाला सांगायचे. जे रेग्युलर स्टडी करतो ना, बरोबर, विधानार्थी वाक्य असं आज्ञार्थ वाक्य, त्याच्यापेक्षा हे जे बॅकडेटेड रूल्स आहेत ते पण चांगले करून ठेवा जेणेकरून तुमच्या पेपरमध्ये येतील. तर मित्रांनो हे जे सेंटेन्स आहेत एक्सक्लेमेटरी. कसं आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं अगोदर तुम्हाला करावं लागतं स्टेटमेंट. काय करावं लागतं? स्टेटमेंट करावं लागतं. समजून घ्या. व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कर्ता आणि क्रियापद वाक्याच्या शेवटी जात असतं आणि स्टेटमेंटमध्ये ते वाक्याच्या सुरुवातीला येत असतं. मग त्याचं स्टेटमेंट करायचं म्हणजे त्याला सुरुवातीला घ्या. इट इज सुरुवातीला घ्यायचं.
इट इज, आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं स्टेटमेंटमध्ये रूपांतर घेता तेव्हा तीव्रता दर्शवणारे शब्द एक्स्ट्रीमली, व्हेरी सारख्या शब्दाचा वापर करायचा. इट इज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. टॉल बिल्डिंग नोटीस करायचं. हे झालं याचं स्टेटमेंट. आणि ह्या स्टेटमेंटमध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करायचा आहे. त्यामुळे डायरेक्ट स्पीचमध्ये कोटेशन मार्कमध्ये जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर ॲज इट इज बदल करायचा नाही. प्रथम तर स्टेटमेंट करा आणि नंतर स्टेटमेंटमध्ये बदल करा, हे समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर डायरेक्ट बदल केलं जातं. आणि एक महत्त्वाचा रूल आहे, डायरेक्ट स्पीचमधील कोटेशन मार्कमधील वाक्य कोणत्याही प्रकारचं असू द्या, स्टेटमेंट असू द्या, एक्सक्लेमेटरी असू द्या, इम्पेरेटिव्ह असू द्या किंवा इंटरोगेटिव्ह असू द्या, काही फरक पडत नाही. कोणतंही वाक्य असू द्या, इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं फक्त आणि फक्त स्टेटमेंटच होतं. त्यामुळे इनडायरेक्ट स्पीचच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम आला पाहिजे. त्यामुळे स्टेटमेंटचीच रचना तुम्हाला इनडायरेक्टमध्ये वापरायची आहे. त्यामुळे इथं पूर्णविराम आला पाहिजे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं हे एक्सक्लेमेटरी आहे, त्यामुळे तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे हा सुद्धा एक्सक्लेम्ड, वंडर्ड, शाउटेड, क्राय, बेग्ड असा एखादा घ्यावा लागणार आहे. आता तिनं असे सरप्राईज व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे एक्सक्लेम्डला घ्या. टोड तर होणार नाही आहे. आज हा प्रश्न विचारण्यासाठी होतो, प्रश्नार्थ वाक्य थोडंच आहे, त्यामुळे आज नाही आणि टोड नाही, त्यामुळे 3 आणि 4 पहिले इथेच संपले. आता एक्सक्लेम बरोबर आहे. आता एखाद्या बिल्डिंगकडं पाहिलं म्हणतो किती मोठी बिल्डिंग आहे, मग आपल्या मनात आश्चर्य निर्माण झालेलं आहे का राग व्यक्त झालेलं रे? आश्चर्य व्यक्त झालेलं आहे. राग उत्पन्न होण्याची गरजच नाही त्याच्यामध्ये बिल्डिंगकडे पाहून, बरोबर आहे की नाही? मग एक्सक्लेम्ड विथ अँगर होतं का रे? कधीच होणार नाही. तर मग अँगर पण गेला. बघा इथे आपल्या टीचर बंधूंना एवढंच सांगायचं मित्रांनो, आपला विवेक बुद्धीचा वापर करा, उत्तर बऱ्यापैकी निघतात. सोप्या सोप्या गोष्टी असतात. त्यामुळे उषा एक्सक्लेम्ड विथ वंडर, दॅटला कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचं. स्टेटमेंटमध्ये आणि एक्सक्लेमेटरीचा इनडायरेक्ट स्पीच करताना दॅटला कनेक्टिव्ह घेतलं जातं. मग आता हा जो इट इज दिलेला आहे बघायचं, तर इजमध्ये रूपांतर होतं. इट हा डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना बदलत नाही, लक्षात ठेवायचं. जनरली ही आणि सी मध्ये रूपांतर होतं, पण इट हा डायरेक्टमध्ये असतो तसाच इनडायरेक्टमध्ये असतो. त्यामुळे इट तसंच राहिलेलं आहे, फक्त इट इजचं रूपांतर इट ऑजमध्ये होणार आहे, बरोबर आहे. टॉल बिल्डिंग इथं व्हेरी वापरला असता तरी चाललं असं. इट ऑज अ व्हेरी टॉल बिल्डिंग हे ॲक्युरेट आलं असतं अजून, पण ठीक आहे आपल्याकडे पर्याय नाही, उत्तर देऊन टाका एकमध्ये. सॉरी दिले इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग, व्हेरी सारखा वापर आलेला मी खालीच पाहिलं. एकमध्ये उत्तर तुमचं कन्फर्म झालेलं आहे. मग आता एक पुढे आहे, ओनली एक, पर्याय क्रमांक 1 मध्ये, हे समजून घेत चला. पुढे चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन. बघायचं ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स. इन्सेक्ट त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो कीटक. काय म्हणतो आपण? कीटक. आता वेगवेगळे प्राणी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातात. म्हणजे काही मांस खाणारे आहेत, काही पालेभाज्या वनस्पती खाणारे असतात, बरोबर. इकडे काही वनस्पती काही अशा असतात की दुसऱ्याच्या अन्नावर उपजीविका भागवतात, बरोबर आहे का? असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही मांस पण खातात, वनस्पती पण खातात, मिक्स असा ह्युमन आहे. काही मांस पण खातो, काही पालेभाज्या पण खातो, मिक्स स्वरूपाचं, बरोबर आहे की नाही? मग असं वेगवेगळे नाव आपल्याला दिलेले. परंतु जनरली असे कोणकोणते प्राणी का ते फक्त इन्सेक्ट म्हणजे कीटक खाऊन जगतात. तर मित्रांनो कॅर्निवरस होणार नाही, तो मांस खाऊन जगतो, बरोबर आहे की नाही? इथं ग्रॅमिनिव्होरस असा वेगळा शब्द आहे, तर हा याच्यामध्ये पण येत नाही आहे. कॅर्निवरस तर येणारच नाही आहे. हर्बिवरस, बरोबर, वनस्पती पालेभाज्या खाणारा हा पण होत नाही आहे. इन्सेक्टिव्हरस, उत्तर काय आलं पाहिजे? इन्सेक्टिव्हरस. इन्सेक्ट कीटकांना खाऊन उपजीविका करणारे प्राणी, इन्सेक्टिव्हरस शब्द नीट लक्षात ठेवायचा. पुढचा सिलेक्ट द काय दिलेलं आहे? कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अरेंज अकॉर्डिंगली टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता बघा हे इंग्लिश ग्रामरमध्ये का रे? नाही. मुसळे सर नाही, महाराष्ट्राला कुठला एज्युकेटर हे सांगत नाही का अशा पद्धतीनं, पण एक सरळ सरळ हे शब्द उलट सुलट जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये हे नंबर एकमेकांसमोर लिहून बघा, तुम्हाला एक मिनिंगफुल शब्द कुठेतरी वाटेल. मग आता इथे तुम्हाला मी ऑलरेडी याचा विचार करून ठेवलेला आहे. इथं शब्द दिले आर्डंट. आर्डंट म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारी अत्यंत तीव्र स्वरूपाची भावना, आर्डंट डिझायर असते. काय असतं? तीव्र भावना, आर्डंट शब्द तयार झालेला. मग आर्डंटचा ए कुठे दिलेला आहे? 5 ए आर, बरोबर आहे. 5च्या नंतर 4 डी, नंतर 3 आलेला आहे ई,
नंतर 6 आलेला आहे NT 2 आणि 1 5 4 3 6 2 1 5 4 3 नाही 1 5 4 3 6 2 1 पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येतं आर्डंट. नोटीस करायचं. असा एखादा शब्द बनतो, तो शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे बनवून बघा, माहिती पाहिजे. तुम्हाला अर्थ विचारलाय का इथं नाही, पण एक प्रॉपर मिनिंगफुल वर्ड बनतो का एवढंच चेक करायचं. दॅट्स इट. याच्यावर लोड घ्यायची गरज नाही. पुढे चला. काय विचारले? रिअरेंज द जंबल्ड पार्ट. पॅराजंबलचा प्रश्न आहे बघा. 21 20 18 17 इथून मागच्या प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न पॅराजंबलवर आलेला आहे. म्हणजे पॅराजंबल हा TETच्या पेपरमध्ये कंपल्सरी येणारा घटक आहे. पॅराजंबलचा स्टडी करून ठेवा मित्रांनो. एखादा काय 150 प्रश्न आहे, पास तर व्हायचं आहे, याच्यावरून मला कुठे लगेच नोकरी लागणार आहे. मित्रांनो, निगेटिव्हिटी डोक्यातून काढून टाका. प्रथमतः 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. ह्या पेपरमध्ये जर पास झाला तर तुम्हाला दुसऱ्या पेपरला तुम्ही क्वालिफाईड होणार आहे, आणि दुसऱ्याही पेपरला पास झाला तर तुम्ही जॉबसाठी क्वालिफाईड होणार आहे. हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे ह्या स्टेजेस आहेत. ह्या स्टेजेसमधून जात असताना निगेटिव्हिटी मनामध्ये असता कामा नये. आणि काही विद्यार्थी आतापासूनच तयारी करतात. काय उपयोग आहे, आत्ताशी TETचा पहिला पेपर चालू आहे, बरोबर आहे. TET झालं, TIT कधी होणार? ह्या वर्षी इलेक्शन झालं होतं का? पुढच्या इलेक्शनच्या वेळी TIT होणार का? म्हणजे मुलं निगेटिव्हिटी डोक्यात ठेवतात. तर मी प्रत्येकाला एकच सांगतो, एक पॉझिटिव्हिटी आणि एक ऑप्शन म्हणून चांगला याचा विचार करा. म्हणजे निगेटिव्हिटी जर तुमच्या मनात असेल तर ह्या परीक्षेला तुम्ही सामोरं जाण्यास काही अर्थ नाही. तुमच्या DEDला सुद्धा अर्थ नाही जर तुम्ही जर या ठिकाणी पास झालेला नसणार आहे या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. एवढी मेहनत केलेली, DED झालेले 2 वर्षाचं, BED झालेलं आहे, आणि जर TET जर पास नसेल तर पुढं तुम्हाला जाताच येत नाही, मग उपयोग काय? त्यामुळे शिक्षक व्हायचं आहे तर याच्यातून जावं लागणार आहे. आणि या प्रक्रियेकडे खूप पॉझिटिव्हली बघा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या समजून घ्या. आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याला सारखा वेळ देता येत नाही. एकदा तुम्ही वेळ काढलेलाच आहे तर छान पद्धतीने तयारी करा, म्हणजे पुढच्या TITला सुद्धा तुम्हाला सामोरं जाता येणार आहे. ठीक आहे. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारता येतील का, याच्यावर काम झालं पाहिजे. नाही तर TETला एक बॅच लावायची, TIT पुढच्या काही 2-4 महिन्यांनी वगैरे आल्याच्यानंतर परत ग्रामरची दुसरीकडे बॅच. मग पहिल्या वेळेसच काय केलं? काय असेल तर एकदाच फुल अँड फायनल झालं पाहिजे. समजून घ्या. सो या ठिकाणी पॅराजंबलची स्टडी करून ठेवायचं. लेबल ॲज PQRS टू प्रोड्यूस द काय दिलेलं आहे, करेक्ट सिक्वेन्स विचारले. बघायचं. रीडिंग बुक्स यांनी ऑलरेडी स्टार्ट करून दिलेलं आहे, सुरुवात करून दिलेली आहे. रीडिंग बुक्स आणि PQRS 4 दिलेले. बघायचं. रीडिंग बुक्स हा जर सब्जेक्ट झाला, मग सब्जेक्टच्या नंतर काय येणार बघा. रीडिंग बुक्स इज अ हॅबिट. आता जनरली विधानार्थी वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर आपण काय घेत असतो मित्रांनो, व्हर्ब येत असतो. मग बघा, रीडिंग बुक्स, बट इथं कंजंक्शन येतं, सुरुवात होणार नाही. बिकॉजनं पण होणार नाही. विच मस्ट बीचं होणार नाही. म्हणजे कर्त्याच्या नंतर क्रियापदाला प्रायोरिटी द्या विधानार्थी वाक्यामध्ये, बरोबर आहे. रीडिंग बुक इज अ हॅबिट. पुस्तकाचं वाचन करणं ही हॅबिट आहे, बरोबर रचना बनते. त्यामुळे तुमची सुरुवात कुठेतरी पीनं व्हायला पाहिजे. आपण पीला समोर ठेवूया. रीडिंग बुक इज अ हॅबिट, बट ऑल्सो इलाज होणार नाही, बिकॉज इट इज नॉट होणार नाही. रीडिंग बुक इज अ हॅबिट विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय एव्हरीबडी. का? ती जी काही हॅबिट आहे ही प्रत्येकाने कल्टिवेट केली पाहिजे. प्रत्येकाने त्या हॅबिटची जोपासना केली पाहिजे. प्रत्येकाने ती हॅबिट इम्प्रूव्ह केली पाहिजे. म्हणून बघा, रीडिंग बुक्स इज अ हॅबिट. पुढे आलेलं आहे PUच्या नंतर RS, विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय एव्हरीबडी बिकॉज इट इज नॉट ओनली इन्क्रीज नॉलेज बट ऑल्सो एनलार्ज द माइंड. यानं फक्त तुमचं नॉलेज गेन होत नाही आहे, तर तुमचं माइंडसुद्धा एनलार्ज होतं. म्हणजे माइंडचा आकार मोठा होतो का रे? नाही. अंडरस्टँडिंग तुमचं मोठं होतं, अंडरस्टँडिंग वाढतं, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. काय? चांगल्या वाईट गोष्टींमधला फरक कळतो, पॉझिटिव्ह एनर्जी वाढत असते, निगेटिव्हिटी कमी होत असते. इन जनरली आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी पुस्तकाचं वाचन गरजेचं असतं. खूप सुंदर वाक्य दिलेले. याच्यामध्ये अजून एक ॲप्रोच बघा. याच्यात आलेले नॉट ओनली, याच्यामध्ये आलेलं आहे बट ऑल्सो. मग मला सांगा, आधी नॉट ओनली का आधी बट ऑल्सो रे? आधी नॉट ओनली, म्हणजे ॲटलिस्ट एवढं तर कळतं ना. आधी नॉट ओनली येणार आणि नंतर पुढे बट ऑल्सो येणार, बरोबर आहे की नाही रे? मग आता इथं आधी नॉट ओनलीचा पर्याय घ्या, R, आणि त्याच्यानंतर Q आला पाहिजे. मग एवढं तर चेक करा, Rच्या नंतर Q कुठे आलेला आहे. Rच्या नंतर आला का Q? नाही, पहिला गेला. Rच्या नंतर P नाही येणार, Q येणार आपल्या, हे पण जातं इथं. Rच्या नंतर Q येतो का? नाही. अरे मित्रांनो, ह्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतात.
हा हे बघा PSR इथं क्यू आहे, माझ्याकडनं टायपिंगमध्ये एरर झालेली आहे. हा क्यू आहे, PSRQ ओ नाही, हा PSRQ दिलेला आहे. त्यामुळे P न सुरुवात करा, नंतर S घ्या, नंतर R घ्या आणि Q घ्या. PSRQ पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर निघलेले. बरोबर आहे काय? म्हणजे नॉट ओनलीच्या नंतर बट ऑल्सो येतं. एवढं जरी चेक केलं तरीही उत्तर निघतं य. हाच ॲप्रोच लक्षात ठेवायचा. इथं दुसरं काही नसतं. जनरली पॅराजंबलच्या प्रश्नाचं सॉल्व करत असताना एकतर ते वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट व्हायला पाहिजे आणि त्या वाक्यामध्ये जे काही भाग आलेले आहेत ते भाग लॉजिकल सिक्वेन्सनं बरोबर जोडायला पाहिजे. दॅट्स इट. याच्यावर थोडंसं काम करा, थोडंसं खूप छान पद्धतीने तयारी होते. फाइंड आउट द ऑड टर्म फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. ऑड टर्म विचारले. ऑड म्हणजे जनरली काय होतं मित्रांनो, जी गटात बसत नाही किंवा ती थोडीशी इतरांपेक्षा वेगळी ती विचारलेली आहे. बघायचं दिलेलं आहे, अ क्राऊड ऑफ पीपल, अ फ्लाइट ऑफ बर्ड्स, अ फ्लॉक ऑफ बीज अँड कॉलोनी ऑफ ॲन्ट्स. ॲन्ट्समध्ये मुंग्या. मुंग्यांचं कलेक्टिव्ह नाउन कॉलोनी आहे, हे बरोबर आहे. मुंग्या यांना कलेक्टिव्ह नाउन काय होतं मित्रांनो, कॉलोनी, हे बरोबर आहे. बर्ड्स जे असतात त्यांचा फ्लॉक असतो, फ्लाईटसुद्धा असू शकते. आणि पीपलसाठी क्राऊड बरोबर येते. फक्त इथं बीजचा फ्लॉक जनरली डाऊट येतो आहे. बर्ड्ससाठी फ्लॉक अपेक्षित आहे. त्यामुळे थोडंसं हा जो काय प्रश्न आहे हा जरा डाऊटफुल आहे. त्यामुळे कदाचित मला वाटतं हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला असावा, कारण बर्ड्ससाठी फ्लॉक येणं अपेक्षित आहे. पक्ष्यांचा थवा असतो, फ्लाईटपेक्षा बर्ड्सचा फ्लॉक येतो. आणि बीजसाठी आपल्याला दुसरा एक शब्द आहे बीज, त्याचा काय माझ्या लक्षात येईना आता, एक वेगळा शब्द याच्यासाठी. बीजसाठी फ्लॉक तर होत नाही आणि बर्ड्ससाठी फ्लाईटऐवजी फ्लॉक येणं अपेक्षित आहे. त्यामुळे ते एक एक्झॅक्टली उत्तर नाही निघत आहे मित्रांनो. त्यामुळे हा प्रश्न एकतर आयोगानं कॅन्सल केलेला असावा असं माझी धारणा आहे. समजून घ्या. पुढे दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज अ न्यूज डॉट ऑफ न्यूज ऑफ सक्सेस. यशाची न्यूज आहे. जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही, सोपा प्रश्न आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. बुल्सला बेलोज. लक्षात ठेवायचं. आवाज ज्याला आपण क्राईज ऑफ ॲनिमल्स ज्याला बोललं जातं. बरं, बुलचा आवाज आहे बेलोज, तर माईसचा आवाज होता स्क्वेक. SQUEAK. नोटीस करायचं, हिस होत नाही. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बघायचं आता. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस हा पंक्च्युएशनवरचा प्रश्न आहे. जनरली एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात मित्रांनो तुम्ही एकतर हाऊ न करता किंवा व्हॉट न करत असता. आणि अशा वाक्यांच्या शेवटी एक कॉमन चिन्ह येतं, ते म्हणजे तुमचं आपलं एक्सक्लामेटरी मार्क येत असतं. मग हे चेक करायचं. बघा, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस इट इज, अशी रचना घ्या. बघा, ह्याच पेपरमध्ये काही प्रश्न जर बॅकला गेला तर हे वाक्य तुम्हाला दिसेल. म्हणजे एका प्रश्नातून दुसऱ्याचं उत्तर तुम्हाला मिळायला हरकत नाही आहे. त्यामुळे ॲटलिस्ट एक्सक्लामेटरी मार्क बरोबर आहे, याला बरोबर द्या. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, अरे इथं काहीच आलेलं नाही आहे. म्हणजे वाक्याच्या शेवटी काहीतरी पाहिजे ना, पूर्णविराम द्या, इंट्रोगेटिव्ह मार्क द्या, एक्सक्लामेटरी काहीतरी पाहिजे. इथे त्यांनी काहीच दिलेलं नाही, म्हणजे हे वाक्य तर चुकीचंच आहे. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, अरे हे प्रश्नार्थक वाक्य नाहीच आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह देण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे हे दोन्ही पर्याय गेलेले आहेत. एकमध्ये उत्तर तुमचं करेक्ट निघतं आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. वाक्य बरोबर बनवा, त्याला पूर्ण अर्थ झाला पाहिजे असं वाक्य तुम्हाला बनवायचं. बघायचं, माय फादर इज डॉट डॉट टू द पुअर पीपल. माझे वडील जे लोक आहेत, गरीब लोकांशी कसे व्यवहार करतात किंवा गरीब लोकांविषयी त्यांचा मनामधला भाव कसा आहे, दयेचा आहे. काइंड टू द पुअर पीपल. माझे वडील गरिबांविषयी खूप दयाळू आहेत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये गरीब लोकांविषयी एक निश्चित कशी आहे, दयाळूपणाची भावना आहे. बरोबर आहे का? सॅड टू होणार नाही आहे, बॅड टू होणार नाही, हॅप्पी टू नाही. काइंड टू समवन अशी फ्रेजच आहे. काइंड टू समवन. नोटीस करायचं. म्हणजे एखाद्याशी दयाळू वृत्तीनं वागणं, ह्याचं तुम्ही उत्तर येतं काइंड टू. बरोबर आहे. पुढे येतं तुमचं, पिक आउट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पेअर टू फिल इन द ब्लँक्स इन द सेम ऑर्डर टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लीट. जनरली असा एखादा नवीन टाईपचा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये पडू शकतो का, जो आपल्याला स्टाफ सिलेक्शन इतर पेपरमध्ये जनरली सापडतो. त्याचबरोबर आपल्याकडं इकडं जास्त नाही आलेला अशा प्रकारचा प्रश्न. हा भले जुन्या पेपरमधला आहे, परंतु रेग्युलर फॉर्मॅटमधला नाही आहे. मी 16 ते 23 सगळे राज्यसेवा रेकॉर्ड केलेले आहे. 11 ते 23 पर्यंत सगळे गटब, सगळे गटक, सगळे डिपार्टमेंटल पेपर मी रेकॉर्ड केलेले आहे. प्रश्न ना प्रश्न, कप्पा ना कप्पा छानला आहे, पण असा स्वरूपाचा प्रश्न फार सापडलेले नाही आहेत. तर हा एकदा सेंट्रलच्या टाईपचा प्रश्न विचारला त्यांनी.
पीपल वेअर डॉट डॉट ऑफ द टू ब्रदर्स बिकॉज देअर बिहेवियर सीम्ड डॉट डॉट. आता लोकांच्या मनामध्ये जे दोन भाऊ आहेत त्यांच्याविषयी कशी भावना निर्माण झालेली आहे? कॉशियस, म्हणजे लोक त्या दोन भावांविषयी जरा कॉशियस होते. कॉशियस म्हणजे तुम्ही त्यांच्याविषयी विचारपूर्वक हे करताय, कृती करताय. सस्पिशियस होते, लोकांच्या मनामध्ये त्या दोन भावांविषयी मनामध्ये शंका होती त्याच्या बिहेवियरविषयी. असं पण एखादं उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे कॉशियस पण असू शकेल, सस्पिशियस. ॲनॅक्झियस, चिंता व्यक्त केली जाते. आणि अवेअर म्हणजे तुम्ही त्यांच्याविषयी जाणीव असणे. ठीक आहे, जरा वेळ आपण याचा विचार करू. व पुढचं वाक्य काय दिलेलं आहे? बिकॉज देअर बिहेवियर सीम्ड जनरस. आता जर त्यांचं जर बिहेवियर उदार असेल, नोटीस करा, ह्या दोघांमधला संबंध समजून घ्या. जर त्या दोन भावांचं जे काही बिहेवियर आहे, वागणं आहे, हे उदारमतवादी आहे, उदारपणाचं असेल, जनरस असेल, तर त्यांची काळजी करण्याचं, त्यांच्याविषयी जास्त विचार करण्याची गरजच नाही. त्यामुळे हे दोन्ही सोबत तर येणार नाही, समजून घ्यायचं. बरोबर आहे का? नोटोरियस म्हणजेच काय मित्रांनो? कुप्रसिद्ध, वाईट गोष्टींसाठी जे ओळखले जातात. म्हणजे वाईट गोष्टींसाठी जर त्यांचं बिहेवियर जर असेल तर त्यांच्याविषयी चिंता करण्याची काळजी नाही आहे, त्यांच्याविषयी चिंता करण्याची काळजी नाही. बरोबर आहे की नाही? आज आपल्याकडं हैदराबादला एक केस झालेली आहे. काही पोलिसांनी, आपले पोलीस मित्र आहेत, त्यांनी एखाद्या कैद्याला मारून टाकलेले, गोळी मारलेली. जनरली अशा प्रकारे गोष्टी होत नाही, ह्या कायद्यात बसत नाही. नोटीस करा. असं आता या ठिकाणी आपल्याकडे केस झालेली आहे बदलापूरला. त्या आरोपीला म्हणजे त्याला गोळ्या झाडून मारून टाकलं. आता त्याच्या मागची कहाणी मला सांगायची नाही. बरं, तो संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याचा शोक नाही व्यक्त केला, त्याला त्या कृतीला कोणी समर्थन पण नाही केलं. नोटीस करायचं, म्हणजे वाईट बोललेलंच नाही. म्हणजे थोडक्यात काय, का जर एखादा नोटोरियस व्यक्ती आहे त्याची काळजी करण्याची गरजच नाही. तशी गॉन केस आहे, गेलेलं आहे ते, त्याची कोणी काळजी कर, हे दोन्ही सोबत येणार नाही. बरोबर आहे की नाही? डिस्पॅशोनेट आणि अवेअर पण येत नाही. तर जनरली सस्पिशियस, लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी सस्पिशियस अशा प्रकारचं होतं. लोक त्याच्याविषयी शंकास्पद होते. लोक त्यांचं जे बिहेवियर आहे हे थोडं अनयुज्युअल होतं. युज्युअल म्हणजे नेहमीचं, जसे आजूबाजूचे लोक त्याचं डे ऑफ बिहेवियर असतं असं. आणि अनयुज्युअल म्हणजे थोडंसं वेगळ्या टाईपचं, का जिथं शंका उत्पन्न झालेली आहे, ही लोक अशी वागायला लागलेली आहे, काहीतरी शंका आहे. सो दॅट इज द राईट आन्सर. सस्पिशियस, पीपल वेअर सस्पिशियस अबाउट द टू ब्रदर्स बिकॉज देअर बिहेवियर सीम्ड अनयुज्युअल. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढे फाइंड ऑड सेंटेन्स बघायचं. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर, क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य आज्ञार्थक आहे. आस्क युअर क्वेश्चन, क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य इम्पेरेटिव्ह असतं. द गोट इट्स ग्रास, हे बाकी स्टेटमेंट आहे. आणि बी रेडी नाऊ, हे सुद्धा आज्ञार्थक वाक्य. मित्रांनो, 3 वाक्य इम्पेरेटिव्ह आहे आणि एकच वाक्य स्टेटमेंट आहे. म्हणजे इतरांपेक्षा वेगळं आहे, त्याला उत्तरात घ्या. बघा, प्रश्नाचा ॲप्रोच समजून घ्या. नक्की काय विचारले? प्रश्न किती सोपा आहे, किती छोटा आहे हे महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये मांडलेली संकल्पना किती समजते ते गरजेचं आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी प्रश्नाच्या साईज बघून आपले रिॲक्शन सांगत असतात. सोपं आहे म्हणतात, बोलणार. अरे वन लाईनर असू द्या, छोटा असू द्या, प्रश्न मोठा असू द्या, प्रश्नाची साईज मॅटर करत नसते. प्रश्नाला एकच मार्क आहे ना, बरोबर आहे की नाही? छोट्या प्रश्नाला 1 मार्क, मोठ्या प्रश्नाला पण 1 मार्क. त्यामुळे साईज डझंट मॅटर. नोटीस करा, द रूल बिहाइंड द सेंटेन्स, रूल बिहाइंड द क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी अंडरस्टूड. समजणं गरजेचं आहे. नोटीस करा. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट डॉट डॉट टाईम, इट इज व्हेरी प्रेशियस. वेळ कशी असते रे? प्रेशियस असते. वेळ मौल्यवान असते, त्यामुळे तिला वेस्ट करू नका, गमावू नका. मग वेस्टचं स्पेलिंग WAIST होत नाही आहे, वेस्ट दिशा होतं आहे, ईस्ट वेस्ट. बरोबर आहे की नाही? वेट्स होते. वेट्स म्हणजे वेळेसाठी थांबू नका, ती प्रेशियस आहे. वेस्ट, वेळ गमावू नका. WAST, वेस्ट म्हणजे गमावणे, निरर्थक वेळ वाया घालवणे, असं नाही होणार. तो दे पर्याय क्रमांक 4. पुढे येतं चूज द मिसमॅच पेअर विचारले. मित्रांनो, चाइल्डचं चिल्ड्रन झालेलं आहे, म्हणजे सिंग्युलर आणि हे प्लुरल. फूट हा सिंग्युलर आहे, फीट हा प्लुरल आहे. बरोबर आहे. डिअरचं डिअरच होतं, दोन्ही बी सिंग्युलर आणि प्लुरल सारखेच आहे. होतं ऑक्सचं ऑक्सेस होत नाही आहे, म्हणजे स्पेलिंग नीट चेक करा. मी मोठा फॉर्म लिहितो, ऑक्सेस दिलेला आहे OXES. तो ऑक्सेस न होता OXEN होतो, ऑक्सन.
त्यामुळे ही जोडी चुकलेली पर्याय क्रमांक 3 मध्ये. छोटे छोटे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. लेट डॉट डॉट हॅव अ पिकनिक. मित्रांनो लेट नंतर जर पर्सनल प्रोनाउन जर आलं तर ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घ्यायचं. कोणत्या केसमध्ये? ऑब्जेक्टिव्ह केस प्रोनाउनची. लेट वी होणार नाही, हा नॉमिनेटिव्ह केस आहे. वी एस आर होणार नाही, ही पॉझेसिव्ह केस आहे. आर्स होणार नाही, ही सुद्धा पॉझेसिव्ह केस आहे. हा फक्त ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जातो. लेट अस पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 3 नोटीस करायचं. आणि शेवटचा फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह बघायचं या ठिकाणी मित्रांनो. पीक स्टाय. जर पीक आहे डुक्कर, त्याच्या राहण्याचं ठिकाणी स्टाय, पीक स्टाय. तर रॅबिट कुठं राहतो? रॅबिट राहतो बरोमध्ये. नोटीस करायचं. जंगलामध्ये वनामध्ये जर रानटी ससा जर राहत असेल तर तो त्याला कोणी घर बांधून देत नाही. तो जमिनीमध्ये बीळ पाडतो आणि त्या बिळामध्ये राहतो. तर सशाचं जे काही बीळ आहे त्याला आपण बरो म्हणतो. आणि आपली इकडं चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या ठिकाणी सशांना पाळलं जातं. त्याच्यासाठी जी पेटी बनवली जाते त्याला हच बोललं जातं. तर राहण्यासाठी बरो आणि हच हे दोन्ही पर्याय असू शकतात. पण एक दिलेलं आहे बरो, दॅट इज द राईट आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. त्यामुळे बघा मित्रांनो, वर्ड्स ऑफन त्याला आपण म्हणतो की क्राईज ऑफ ॲनिमल, लिव्हिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल, सिंग्युलर, प्लुरल, मॅस्क्युलाईन, फेमिनाईन असे जे काही कॉमन टॉपिक आहेत का ते जनरली TET पेपरमध्ये विचारले जाते. याचा उद्देश असा आहे मित्रांनो का एक टीचर म्हणून आपल्याला ग्राउंड लेवलला शिकवायचं आहे. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वीच्या विद्यार्थ्यांना. त्यामुळं त्यांची व्होकॅब्लरीसुद्धा जड नसणार आहे. मोठी व्होकॅब्लरी लहान मुलांना नसणार आहे. त्यामुळे लहान मुलांच्या साईजचे शब्द, लहान मुलांच्या पुस्तकातले डे टू डे लाईफमध्ये जे शब्द असतात ते ॲटलिस्ट टीचरला येणं अपेक्षित आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे तुम्हाला दिलं जातं. आज जर राज्यसेवेचा पेपर जर असेल तर चुकूनही असे प्रश्न येणार नाही. गट ब गटकच्या पेपरला चुकूनही असे प्रश्न आता येणार नाही. कारण इथं एक्सपेक्टेशन वेगळ्या असतात. टीचरकडनं एक्सपेक्टेशन वेगळ्या असतात. त्यामुळे इथं हा पेपर टीचर पॉईंट ऑफ व्ह्यू बनवला जातो. हे समजून घ्या. काय TETचा जो पेपर असतो हा टीचर पॉईंट ऑफ व्ह्यू बनवलेला असतो. का तुमच्याकडे हे नॉलेज असणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्ही पुढे टीचर झाल्याच्या नंतर तुम्ही ते नॉलेज आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 100% देऊ शकता. दॅट इज. तर अशा प्रकारचा हा पेपर आहे मित्रांनो. याच्यामध्ये काही जास्त डिफिकल्टी नव्हती आहे. सिम्प्लिसिटी होते. पण या सिम्प्लिसिटीमध्ये सुद्धा एक निश्चितपणाचं एक लय होती का ते आपल्याला समजणं गरजेचं होतं. चला आपला हा लेक्चर या ठिकाणी संपतो आहे मित्रांनो. अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल. आपली लेक्चर सिरीज आपली पुढे कंटिन्यू राहणार आहे. लेक्चर आवडला असेल तर मस्तपैकी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला तुम्ही लाईक करा लेक्चरला आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि जर पुढे चालून राज्यसेवा गट ब गट क कुठली जर एक्झामची जर तुम्ही जर तयारी करत असाल तर मित्रांनो हे जे कोर्स आहेत हे तुमच्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट ऑनलाईन कोर्स आहे. नोटीस करायचं मित्रांनो. तुम्ही कुठेही कधी कशाही पद्धतीनं अभ्यास करू शकता. हायेस्ट क्वालिटीचा कंटेंट रेकॉर्डिंग करून एडिटिंग करून मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. येणारी 24 आणि 25 मधली कुठलीही परीक्षा असू द्या ह्या कोर्सच्या कुठल्याही एका कोर्सच्या आधारे तुमची क्रॅक होऊ शकते. निश्चित या कोर्सकडे पॉझिटिव्हली बघा आणि तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही एखादा कोर्स सिलेक्ट करा. थँक्यू. आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. आता अल्टरनेटिव्हला म्हणजे उद्याचा दिवस उद्या 2 ऑक्टोबर आहे. उद्याचं सोडून 3 ऑक्टोबरला पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण भेटूया. थँक्यू.